कलेक्टर काल येऊन गेले होते. कलेक्टरांनी पालकमंत्र्याशी आम्हाला फोनवर बोलणं करून दिलं. पण पालकमंत्र्याची मानसिकता खूप विचित्र होती. त्यांना असं वाटतं कलेक्टर आलेले आहेत आणि आता आम्ही मिटिंग घेऊ आणि तुम्ही उपोषण सोडून टाका. म्हणजे दम दिल्यासारखेच उपोषण सोडा नाही तर पाच कसं तुम्ही काय करत होते या भूमिकेत पालकमंत्री काम केलेलं. आज बरेच जरांगे पाटील असेल, रोहितची पवार असेल, विविध संघटनेने पाठिंबा दिलेला आहे. ओबीसी संघटनेतून पाठिंबा दिला आहे. ठाकरे यांनी पण काल जाहीर पाठिंबा दिला आहे. जरांगे पाटील स्वतः इथे आहे. एकंदरीत आमची भूमिका ठाम आहे. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही, मिटिंगवर चालणार नाही, निर्णय घ्यावा लागेल. निर्णय घेतल्याशिवाय ती आम्ही आंदोलन घेऊ. आज किती वाजता भेट होणार आहे, बैठक होणार आहे, त्या संदर्भात काय सांगाल? अजून बैठकीचं काही आलेलं नाही आहे. सरकारकडून काल त्यांनी फक्त आश्वासन दिलं होतं आम्ही बैठक घेऊ आणि तुम्ही उपोषण सोडा. त्याच्यावर आम्ही सरकारला आमची जबरदस्ती नाही आहे. तुम्ही या पद्धतीने जर उपोषणाकडे पाहत असाल तर रोज शेतकऱ्याची आत्महत्या व्हायला लागली. कालही राम ठाकरे नावाच्या एका 33 वर्षाच्या माणसाला आणि एकंदरीत आम्ही जे प्रश्न उभे केलेले आहोत रोज जीवन मरणाचे कोणते प्रश्न आहेत.